ब्रॉट टू यू बाय विगार्ड. दिसावं आम्ही सगळ्यांच्या बॅगा चेक करतोय म्हणून सोपस्कार म्हणून काही गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त मला त्यात काही फार अर्थ वाटत नाही. अंबादास दानवेने असं हे केलं की हे आजचं जे बॅगा चेक झाले स्टंट होतं म्हणून काय सांगाल? नाही, आता दाखवण्याचा प्रयत्न करतात की पण सगळ्या बॅग सगळी उकडून बाहेर काढलेली का? हो, त्याच्यात कागद आणि कपडे निघाले. ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे. असंच सर्वांसाठी त्यांनी करावं. मागच्या वेळेला केलं नव्हतं ना. तेच ना, आता मागच्या वेळी बॅगा जड होत्या, आता हलक्या होत्या. ठीक आहे, आता निवडणूक आचारसंहितेचा भंग जरी अनेक वेळा झालेला असला तरी यंत्रणेला अजून शुद्ध आलेली नाही, त्याला आपण काय करणार? सर, मोदी साहेबांनी गुजराती एरियातच रोड शो केला. पवार साहेबांनी त्याच्यावर टीका केली. प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमचं काय? नाही, रोड शो केल्यावर हजारो लोक आपल्या कार्यालयातून घरी निघालेली 2-2, 3-3 तास अडकून पडली. लोकांच्या मध्ये आनंदाच्या भावनेपेक्षा नाराजी प्रसरली आणि रोड शो केल्यानंतर त्याचा परिणाम सकारात्मक झाला का नकारात्मक झाला हे त्यांनाच माहिती. पण लोकांना प्रचंड त्रास झाला आणि संध्याकाळी पीक अवर्सला ज्यावेळी मेट्रोही बंद होत्या त्यावेळी सगळ्याच गोष्टी अशा होत्या की सामान्य माणसांची प्रचंड त्रास झाला. सगळ्या महिला काम करायला जाणाऱ्या आणि ऑफिसला जाणारे सगळे घरी परतत असताना हा मोठा अडथळा तयार झाला. याचा लोकांना प्रचंड राग आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. सर, तुम्ही अनेक ठिकाणी 32 ते 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी याच्यावर सत्ताधारी टीका करत आहे का ते हवेत बोलत? आता काय घोडा मैदान लांब नाही आहे. 4 तारखेला निर्णय लागेलच. पण महाराष्ट्राची हवा मी सांगतोय तशी आहे आणि तरीही आम्ही 45 म्हणत असतील तर मला वाटतं की ते हवेत आहेत. महाराष्ट्रातलं चित्र तुम्ही इथलेच आहात, मनमाडचे. इथली परिस्थिती जनमानसात काय आहे, राज्य आणि केंद्र सरकारबद्दल भावना काय आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं हे शक्यच नाही आहे. 30 ते 35च्या मध्ये आमचे खासदार महाराष्ट्रातून निवडून जातील. आज फडणवीसांची सभा झाली. फडणवीसांनी सांगितलं की आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी योजना ज्या केलेल्या होत्या त्याही पूर्ण होत आहे आणि आता याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी विशेष अशा योजना आणून कांद्यांसाठी यंत्रासाठी विशेष योजना राबवून शेतकऱ्यांच्या साठी मोठी दखल घेण्यात येईल. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आता फार उशीर झालेला आहे. त्यांना जनतेने संधी दिली त्या काळात या गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळं कांद्याचा उत्पादन करणारा शेतकरी नाराज आहे, सोयाबीनचा नाराज आहे, कापसाचा नाराज आहे, केळ्याचा नाराज आहे. तुम्ही म्हणाल त्या पिकाचा शेतकरी यांच्यावर नाराज आहे. कारण यांना शेतकऱ्यांच्याकडं आणि ग्रामीण भागातल्या समस्यांकडे बघण्याला वेळ मिळाला नाही. शहरातल्या लोकांना महागाई, बेकारी या सगळ्या समस्या आज अडचण करतायत. या सगळ्याच गोष्टींमुळे देशात आणि महाराष्ट्रात फार मोठी नाराजी यांच्यावर आहे. आता इथून पुढं काही करतो म्हटलं तर त्याला आता फार वेळ झालाय. आज पवार साहेब थोडक्यात बचावले, फ्लेक्स पडला होता. आज पवार साहेब सटाने थोडक्यात बचावले. नाही, असं काही झालं नाही. त्या ठिकाणी पवार साहेब भाषण करत होते त्यावेळी वादळ थोडंसं सुरू झालं. त्यामुळे मागच्या बाजूने जी मागे कापड लागलेलं ते फुगलं आणि पुढं आलं. मी पवार साहेबांच्या आणि त्या कापडाच्या मध्येच बसलेलो होतो मागं. त्यामुळे तसं काही झालं नाही. आज फडणवीस आले होते मनमाडला. त्यांनी सभेत असं सांगितलं का पवार साहेबांच्या डब्यामध्ये फक्त सूर्यांसाठीच जागा आहे आणि इंडिया आघाडीमध्ये खिचडी आहे. इंडिया आघाडीमध्ये खिचडी असं कोण म्हटलं? फडणवीस. आज मनमाडला त्यांनी सभा झाली. त्यांच्या सगळ्यांच्या इंजिनमध्ये प्रत्येकाच्या राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे आणि पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे आणि एकंदरीतच इंडिया आघाडीची खिचडी आहे.
आणि ज्यांचं चिन्ह इंजिन आहे त्यांच्या इंजिनमध्ये हे सगळे जाऊन बसलेले आहेत. त्यामुळं त्यांची परिस्थिती काय होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये फार चांगली चित्र आहे. लोकच या सरकारवर चिडलेले आहेत आणि मला खात्री आहे की यंदा देशात सत्ता पालट होईल. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.